नमस्कार, मी मयुरी। तर आज आपण पाहणार आहोत पनीर कोफ्ता कसा बनवायचा। फारच टेस्टी असा हा होतो। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला पॅन मध्ये तेल टाकायचं, त्यानंतर एक टोमॅटो टाकायचा, एक कांदा टाकायचा, त्यानंतर 5-6 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या, 10-12 काजू टाकायचे, 10-12 बदाम टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर याला जास्त परतवायचं नाही आहे। 1 ग्लास पाणी टाकायचं, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याचं पाणी आटूसर आपल्याला ठेवायचं आहे। बघू शकता पाणी आता आटतंय, तोपर्यंत आपण कोफ्ते करून घेऊया। 2 उकडलेले बटाटे, 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकायचं, किचन किंग मसाला टाकायचा, जिरा पावडर टाकायची, थोडी चिरलेली कोथिंबीर टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचं आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे चांगलं मिक्स करून आपल्याला गोल असे कोफ्ते बनवून घ्यायचे आहे। त्यानंतर आमचूर पावडर टाकायची, त्याच्याने चव फार छान येते। आणि जर बाइंडिंग होत नसेल तर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर अजून ॲड करू शकता। त्यानंतर कोफ्ते बनवून कॉर्नफ्लॉवर मध्ये घोळून तळून घ्यायचे आहे। मस्त असे कुरकुरीत कोफ्ते तयार होतात। त्यानंतर आपल्याला मसाला करायचा आहे। आता तो मसाला जो आहे आपला तो थंड झालेला आहे। त्यामध्ये आपल्याला जिरा पावडर टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं, किचन किंग मसाला टाकायचा आणि बारीक वाटून घ्यायचं आहे। मसाला आपला वाटून झालेला आहे। आता आपण मसाल्याला फोडणी द्यायची आहे। पॅन मध्ये तेल टाकायचं, त्यानंतर वाटलेला मसाला टाकायचा आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। मसाला जर घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणीही टाकू शकता। आता आपला मसाला रेडी झालेला आहे आणि पनीर कोफ्ते पण रेडी झालेले आहे। चला तर मग सर्व करूया। पनीर कोफ्ता, मस्त आपला पनीर कोफ्ते रेडी झालेले आहे। फारच टेस्टी असे हे पनीर कोफ्ते होतात। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।